हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. आता ह्या काड्यांमध्ये सुद्धा काय असतं, जीवनसत्व असतं. ही बारीक कापून कापून होऊ शकते, पण काय मग खूप भाजी मी आता बनवायची आहे. तर एकच जोडी बनवायची आणि ती खूप झाली, आणि दुसऱ्या दिवशी जर ठेवली ना तर पिवळी होऊन जायला बसली. फ्रीजमध्ये सुद्धा माझी पिवळी होऊन जाते. म्हणून मी आता काही केली, म्हटलं ते ही करूनच टाका, जी खाल्ल्यावरी जाईल ती फेकल्यावरी जाणार. तर पहिले हे जास्तीत जास्त काड्या आहे ना काढून घ्या, नाहीतरी ह्या काड्या काय होतात, दातांमध्ये अडकलं ना तर काढता काढता नाकी नऊ येतात. त्याच्यामुळं आता मी काय करते, सगळ्या काड्या काढून घेतलेल्या आहेत. तर किती काड्या झाल्या एवढं, फक्त पाला घेतलेले आहे. भरपूर कमी झाली होती ही भाजी त्याच्यामध्ये. आणि आता घेते करून नुसती पालांची भाजी, शेपूच्या पालांची भाजी. सगळ्या काड्या अशा काढलेल्या, काहीतरी एक अर्धी असे. शेपू आणखीन पाण्यात टाकली आहे, याचं माती निघेपर्यंत माझा मसालाही वाटून मी. तर आता अशी बनवणार, म्हणजे अशीच बनवत असते नेहमी. शेंगदाणे, लसूण आणि ही जी मिरची आहे ना, हे मी अगदी जाडसर वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधून, म्हणजे मिक्सरमधून साधारण अशा पद्धतीने. काका पाणी सोडायला गेले, चला आता मी ना त्या याला पाणी देते. कशाला? कोथिंबीर. ती जसं फारच्या बसवायचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळं काय होतं, इतकं पाणी लागतं ना खूपच. मग रोजच भरावं लागतं त्यांना फुल, आणि फुल काय म्हणतात ते, फुल स्पीड करावं लागतं, फोर्समध्ये. आता हे गुंतलेलं आहे, हाच पाईप नेते, तरी या पाईपाने गळतं. ही चिळकांडीला एवढं राहिली, हे रबर ढिल्लं झालं, हे काढावं लागेल. कोथिंबीर दाखवते ना तुम्हाला, आता रोजच दाखवू राहिले तुम्हाला कोथिंबीर. आज एवढी आलेली आहे, काल पाणी नाही दिलं तर हे पहा, आता मस्त पानं एकदम परफेक्ट कोथिंबीरीसारखी फुटले आहे. बाल्यावस्था चालली, संपली त्यांचं छोटंसं रोप. हे पाहिजे हे, याला भरला म्हणजे दिवसभर काय नाही. मग अरे या साईडने सुद्धा आलं आहे मोगराने, यापूर्वी येऊन गेलेलं आहे. हे काय फुल सुकलेलं आहे, आणि मी 2 ती इकडून निघाले आहे. आणि फुलं व्हायलाच विसरले मी. पूर्ण बुडाली. चला आता हे भरलंय पूर्ण, करते बंद. आता हे मी जो मसाला वाटलेला आहे ना, शेंगदाणे, लसूण, मिरची, तर तो टाकून दिलेला आहे आधी थोडंसं. मग खूप जास्त लसूण नव्हता घेतला, म्हणून काही लसूण मी वर पण टाकलेला आहे. चांगला खरपूस असा भाजून घेते. शेंगदाणे पण मी काय केले होते, हे कच्चेच घेतले होते ना त्यासाठी. आणि इकडं सगळी मी छान कापून ठेवलेली होती. तोपर्यंत ते असं किती बारीक चिरणार तरी असं काळ्या राहतात.
चला याच्यामध्ये मी मीठ टाकून दिलेलं आहे आत्ता पाहिलं मी, आणि याच्यामध्ये आलं का नाही काय माहिती. मूग डाळ मी डायरेक्ट टाकते याच्यातच जाईल शिजून. आता काय भाजी शिजू राहिली, काय भिजवली पण नाही मी, म्हणजे शेंगदाणे आणि मूग डाळ टाकून केलेली भाजी राई होईल, त्याच्याशी जाईल ती शिजून. थोडंसं पाणी टाकते. भाजी झाली एकदम कोरडी भरभरीत, आणि मी कच्चच टाकली होती डाळ, तर का डाळसुद्धा शिजलेली आहे. तशी साधी सिंपल ही शेपूची भाजी. अजून काही झालं नाही, तर आता 12-1 वाजत आलेले आहे. पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे. पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे. पण ही जी आहे ना खूप सटकती आहे. ही जी आहे ही खूप मऊ आहे बरं का इतरांपेक्षा. देवघर पण पूर्ण झालेलं आहे. हे काय छान. हे बघा, हे तर अजून सामान आणि हे पण दार काढलेलं होतं त्यांनी. हे दार हे काढलेलं होतं नाही, हे पण दार काढलेलंच आहे. हे काय हे पण दार काढलेलंच आहे रात्रभर. हे असं म्हणजे रात्री काय मग हे गेट ओढून कुलूप लावलं होतं ना. हे पण आणि हे पण. किती थंडी वाजत असेल बरं. तसंही उन्हाळा आहे म्हणा, पण तरी वाजतच असेल ना पहाटे थंडी. इकडे कुलूप लावून दिलेलं होतं. ही आता इथं काय लावायचं नाही वाटतं. तर आता अख्याने आवरलं आहे. अजून बरंचसं आवरायचं आहे. येईल मी आवरू लागायला, कारण माती तर ही काय उधळलेलीच आहे अजून. अशी माती ना ती जेव्हा कापतात ना फरची, त्यावेळेस सगळी अशी उडली जाते. तीच आहे सगळी. म्हटलं आता हे लोक अर्ध काम टाकून कुठे गेले? लग्नाला गेले. आता जेवण बिवण करून येते इथं कुठे असेल लग्न. हा का, ते कोणी बोलवलं असेल त्यांना. चला झालंय. आता स्वच्छ केल्यावर कसं दिसन. कोणतं झाड आहे? कुठलं काय लावलं होतं गड्या आम्ही? रुंद घेतो ना. काहीतरी लावलं होतं. त्याला फोन फिरून पा. त्याला का? हा, फोन फिरू. काय म्हणतो पा? फोन फिरू पहिले. हे पैपा देऊन टाका त्याला. हां, पैप काय याच्यामध्ये तुम्हाला लागा ते. त्याला द्या बाबाला. तो घेत नाही. तो नाही का? अरे पाईप नाही घेत. ते आपलं ते विहिरीत नको पडलं होतं, त्याच्यामुळे ते पाईप फुटेल. हे साचिनी आणि मी लावलेलं जांभळाचं झाड किती मोठं झालेलं आहे. तिकडं मोर आलेलं आहे. ते कसं पक्षी आला खायला खोदलं नाही तर त्याला वाटलं किडे वगैरेच आहे का काय, लगेच आलं. तर खड्डे केलेले आहेत म्हणजे पाणी द्यायला. कारण आहे ना हे नारळ आहे ना अजून पाणी पाहिजे ना भरपूर त्याच्यावर. बापरे, काय वावटळ.
गेले. आता उन्हाळ्याचं अशीच वावटळ फिरत जाईल. त्याच्यावर दगड ठेवावं लागतील काका. त्याच्यात पाण्याची गरज नाही बरं का. नाही ना, प्लास्टिक आहे. प्लास्टिक कवर झालं. वरून कोटिंग असन. हा प्लास्टिक कोटिंग आहे. कोटिंग असन काय पण करा तिकडून होय पिंटे. गोण्या काय करू. काय जोरात वावटळ होती. ये कागद आहे नुसता. हा 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 काय फुलं आली बघा मस्त. आणि किती छान असं एवढं कडकडीत उन्हामध्ये इतकं भारी दिसतं ना हे डोळ्यांना फुलं. हां आणि हे एक मी लावलं होतं बरं का याची काडी, पण काही आलीच नाही ती काडी. आता सगळ्या फरच्या काढल्या ना तर ते सगळे खोके. खोके काही जाळायचे नाही आहे. मग ते पुन्हा आली का वारं मग पुन्हा उडल ते. 2-3 दिवसापासून चाललंय हे तांदूळ उन्हात वाळत घालायचे, पण लक्षातच राहत नव्हतं. काल आलं होतं लक्षात, पण काय झालं मग त्या बाजेवर काकांचं त्यांचे जे हे आहे ना घरातली गादी, कारण घरात आता त्या फरशा चालू आहे ना, मग काकांच्या त्यांच्या घरातली गादी इकडं आणून ठेवली. त्याच्यामुळं मग हे काल माझ्या लक्षात होतं, पण गेली विसरून पुन्हा दुपारी. म्हटलं जरी गादी टाकली तर असं असं ठेवता येईल म्हणून विसरले. पण आत्ता नेमकी इथं मला सोंडा दिसला आणि त्याच्यावरून त्या सोंड्यावरून हे लक्षात आलं, कारण याच्यामध्ये सोंडे झाले होते. पण सोंडे काही वाटणार ना, मी आता अशी काढून राहिली तर काही दिसत नाही राहिले. ही बासमती तांदूळ बऱ्याच दिवसापासूनचे ना तसेच पडेल ते. तरी मी आत्ता आहे ना हे ऊन दिलं होतं त्याला, तरी म्हटलं आता पुन्हा द्यावं. त्याने डायरेक्ट ह्याच्यावरच टाकले. काही असेल ते सगळे आता किडे मिडे मरून जातील याच्यातले. चला आता खोदायचं काम. काका पण आले. मस्त असं अशी नाल केलेली आहे. थोडंसं खोल केलं का मग भरपूर पाणी देता येईल ना झाडांना. हा हे काही इकडे 2 लावले. प्लॅस्टिकची पिशवी देऊ का. बरं बरं थांबा, राहू देते तसंच, मी आले लगेच. मग सीताफळाचे असतील तुमच्याकडं का नाही आहे. चिकूचे रोप उगवले जातात ना, मग चिकूचंही घेऊन जायचं. आता हे सगळं साफ करायचं आहे, झाडून बिडून सगळं काढायचं आहे, पालापाचोळा सगळा. ही माती मौने मी दरवेळेस घेऊन जात असते वाट्यावर. यंदा काही नेलीच नाही, कारण ती निवडे काय उपयोगात नाही. सोयाबीनच्या बिया राहतात ते ना, त्याच्यामुळे ना पाणी जर टाकलं ना तर लगेच उगवलं जातं. त्याच्यामुळे मग मी ह्या वेळेस काही नेलीच नाही. दिपावळीमध्ये आता घेऊन जाईन. चालेल आता त्यांचं खतकाम कुठपर्यंत नंतर असं घेऊन नारळ. लग्नावरून गेलेले लोक आलेत आणि आपण असं केलंय. कोणते ते कुत्रे येऊन बसत आहे ना, ओलं दिसलं का कुत्रे बसत आहे ना. नाही खोदायचं तर खोदा ना, ते लाकडं इकडे सरकून द्या वाटलंच, मी नंतर करी. सायंकाळचे 6:30 वाजले. नेहमीप्रमाणे लाईट तर गेलेलीच आहे आणि काम तर अजून राहिलेलं आहे. जिन्याचं काम चालू आहे, देवघरात धुवायचं काम आहे, अजून फरशी पण स्वच्छ करायचं आहे. आणि आता हे बसले लाईटीची वाट पाहत. जेवण करून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला त्यांनी आणि मग काहीतरी थोडेसे फक्त कडेकडेच्या काय म्हणतात स्लाईड टाईप लावलं त्यांनी भिंतीला आणि लाईट गेली.
तर तेच काम आहे कापायचं, म्हणजे फरशी वगैरे ते स्टाईल्स कापावं लागतात, फरशा कापावं लागतात, ते माप. आणि त्याच्यासाठीच थांबले. आता हा जिना उद्यालाच होईल. किती झालं आहे आता तो मला दाखवते. काका बसलाय तिथं, कारण काकांची जो हाल आहे तोच करायला घेतलेला आहे. त्याच्यामुळं काकांना काही आराम करायला जागाच नाही आहे. नाही तर